विद्यार्थी मित्रांनो, UPSC 2026 C7 पेपरमधील घातांकाच्या नियमावर आधारित आपण एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया प्रश्न काय. इफ 10⁻m इंटू 1000 इंटू n इज इक्वल टू 75⁻25 इंटू 25 इंटू 25⁻32 इंटू 32⁻75 here n इज नॉट डिव्हिजिबल बाय 10. म्हणजे हे जे n आहे याला 10 न भाग जात नाही असा त्याचा अर्थ होतो. देन द व्हॅल्यू ऑफ m इज, आणि मग आपल्याला काय या m ची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथं एक लक्षात घेणं गरजेचं आहे. हे n 10 न भाग जात नाही हे का सांगितलंय हे लक्षात घेतलं की आपल्या गणिताच्या उत्तराची दिशा निश्चित होते. आता 10 न भाग जात नाही म्हणजे या n फॅक्टरमध्ये त्याचे जे विभाजक असणार आहेत त्याच्यामध्ये 2 आणि 5 हा कॉमन विभाजक असणार नाही. आता आपण उदाहरण सोडवायच्या पहिल्या स्टेपकडे येऊया. आपण इथली 10चा m गुणुले 1000 गुणुले n ही बाजू पहिल्यांदा बघूया. इथं हा 10चा m आहे, हे गुणुले चिन्ह आहे, आणि इथं 1000 आहे. हे 1000 म्हणजे सुद्धा 10चा तिसरा घात असतो. आता बघा 10चा m वा गुणुले 10चा तिसरा गुणुले n आहे. हा n 10 न भाग जाणारा नाही हे एक सांगितलेलं आहे. इथं आपल्याला घातांकाचा नियम कुठला वापरायचा आहे. a चा पॉवर m, a ची पॉवर m गुणुले a ची पॉवर n असेल म्हणजे इथं बेस किंवा पाया जर समान असेल तर पाया समान ठेवून आपण घातांकाची बेरीज करतो. हा जो रूल आहे आपला तो रूल इथं अप्लाय होतो. म्हणजे इथं हे n सोडून दिलं तर इकडल्या बाजूला काय होतं बघा. 10चा m अधिक 3 वा घात, म्हणजे आपलं सूत्र काय तयार होईल, किंवा उजवीकडली बाजू काय होईल. 10चा m अधिक 3 गुणुले n ही आपली उजवी बाजू होईल. आपण आता ह्या उजव्या बाजूला, ही डावी बाजू आहे, ह्या उजव्या बाजूला 10च्या घातांकाच्या रूपात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. तो कसा करायचा ते समजून घेऊ. आपण या 75ला पहिल्यांदा फोडूया. 75चा 25वा घात आहे. ह्याला आपण असं करूया 25 गुणुले 3 आणि त्या कंसाचा 25वा घात. पुढे ह्या 25ला आपण असं लिहू शकतो 5चा वर्ग गुणुले 3 आणि ह्याचा 25वा घात. म्हणजे हे 75 आता कन्वर्ट कसं होतंय बघा. 5चा दुसरा त्याचा 25वा गुणुले 3चा 25वा. ज्यावेळेस पॉवरची पॉवर असते त्यावेळेस त्यांचा गुणाकार होतो. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे. 5चा 50वा गुणुले 3चा 25वा. आपण मग जे म्हटलं होतं 10 फॅक्टोरियल नाही, हे nच्या व्हॅल्यूमध्ये जाणार आहे. का तर 3 10च्या फॅक्टरमध्ये नाही, 3 हा 10चा विभाजक नाही. म्हणजे हे जे इथं आलेलं आहे हे 5 जाऊ शकतं, कारण 10च्या फॅक्टरमध्ये 5 आणि 2 असतात. आपण पुढे जात असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा आपण ह्या 75चे जे स्वरूप बदललेलं आहे ते काय झालं आपलं ते लक्षात ठेवूया. आपण ते झालेलं आहे 5चा 50वा घात गुणुले 3चा 25वा घात. आपण आता ह्या 25 आणि 32चं सरलीकरण करणार आहोत. आता इथं या 25चं सरलीकरण करायचं आपल्याला. ते काय होईल बघा. 25चा 32वा घात आहे. आता याचं सरलीकरण असं होईल 5चा दुसरा घात आणि त्याचा 32वा घात. ज्यावेळेस घातांकाचा घात असतो त्यावेळेस त्यांचा गुणाकार होतो. म्हणजे हे काय होणार आहे 5चा 64वा. आपण हे इथं मांडून ठेवूया. त्याच पद्धतीनं आपल्याला आता ह्या 32चा 75वा घात जो आहे त्याचं रूपांतर करायचं आहे. का आपण 5 मध्ये 2 मध्ये आणलोय ते समजून घ्या. 10चे फॅक्टर 2 आणि 5 असतात. 32 म्हणजेच 2चा 5वा घात असतो
आणि त्याचा पुन्हा 75वा घात आहे, म्हणजेच होणार आहे 2चा 375वा घात. 375चा कसा होता, 5 5 25ला 7 गेले 2, 5 7 35 आणि 2 37. म्हणजे आता आपल्याला मिळालेले आकडे बघा, हा एक आकडा आहे, हा एक आकडा आहे, हा एक आकडा आहे उजव्या बाजूचा. आपण ते व्यवस्थित मांडून घेऊया. आता ते मांडण्यासाठी बघा आपण काय करू, आपल्याला काय मिळालं होतं ते मांडून घेऊ. इथं बघा पहिल्यांदा काय मिळालंय, 5चा 50वा गुणिले 3चा 25वा. 5चा 50वा गुणिले 3चा 25वा. त्याच्यानंतर बघा त्याच बाजूसाठी आपल्याला दुसरं काय मिळालं होतं, 5चा 64वा गुणिले 5चा 64वा आणि गुणिले 2चा 375वा. आता आपण काय करूया, हे दोन एकत्र आणूया. पहिल्यांदा 5चा 50वा गुणिले 5चा 64वा. आपण जे मगाचा रूल वापरला होता, एचा यमवा गुणिले एचा यनवा याबरोबर एचा यम अधिक यनवा, हा रूलनुसार इथं होणार आहे 5चा 114वा. आता त्याच्याजवळ हे आणलं आपण 2चा 114वा. हे का आणलं बघू आणि ते पुन्हा सांगतो तुम्हाला. आणि मग इथून 375 मधून 114 वजा केले तर आपल्याला उरतात किती बघा, 1 6 261 गुणले 2चा 261वा गुणले 3चा 25वा. हे असं पूर्ण स्वरूप याचं होणार आहे. आपली उजवी बाजू अशी होणार आहे, 5चा 14वा गुणुले 2चा 14वा गुणुले 2चा 261वा. ही जी आहे याची फोड केलेली आहे आपण. ती का केली तर 5 गुणिले 10, 5 गुणिले 2 10 करण्यासाठी. म्हणजे आपल्याला हे 10चा जे आपल्या मूळच्या घातांकात 10चा यम अधिक 3 आहे त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. मग आता काय मिळतंय बघा आपल्याला, 10चा 5 गुणिले 2 इथं कुठला रोल लागू होतो बघा, एचा यमवा गुणुले बीचा यमवा असं जर असेल तर ए गुणुले बीचा यमवा होतो. त्यानुसार 2चा 114वा गुणुले 5चा 114वा हा रूल इथं वापरला तर 10चा 114वा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला 10चा 114वा गुणुले जे आपण म्हणलो होतो की 10चे फॅक्टर नाहीत, 2चा 261वा गुणुले 2चा 261वा गुणुले 3चा 25वा. हा जो भाग आहे तो 10 न भाग जाणार आहे, म्हणजे हा यन आहे मूळच्या ह्याच्यातला. म्हणजे आपल्या उजवी बाजू आणि डावी बाजू जर सारखी करायची असेल तर 10चा यमवा अधिक 3 गुणुले यन होतं. हे यन याच्या व्हॅल्यूच्या समान असणार आहे. मग आता आपल्याकडे जे राहिलं ते हे राहिलं 10चा यम अधिक यनवा आणि 10चा 114वा. 10चा 114वा होण्यासाठी इथं यम अधिक 3 आहे. म्हणजे यमची किंमत किती असणार आहे, 10 10 पाया समान असेल त्यावेळेस घातांक पण सारखे असतात. म्हणजे यम अधिक 3 बरोबर 114 होणार आहेत. यमची किंमत जर काढायची असेल तर यन इकडे गेले, हे 3 इकडे गेले, म्हणजे यमची किंमत काय मिळणार आपल्याला 111. मग आपल्या मूळच्या उदाहरणामध्ये 111 पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2.